नाही ती वाटतेच आहे, पण कसं काय असं कोणी केली जबरदस्ती? आई वडिलांनी लहानपणीच ठरवलं होतं. अच्छा अच्छा, काय नाव काय त्यांचं? सुंदर. जन्माला आलेल्या आई इतकी चढली, सुंदर जन्माला. सुंदर, तुमचं स्वागत. तुम्ही काय ह्या डान्स मध्ये नाही आहे ना, तुम्ही फक्त काय boyfriend नाही, आहे तू ना? उभं राहून बघतो की. नाही नाही, ते तुम्ही बघू शकता, पण ते दोघांचा डान्स आहे, त्यांना करू द्यात. तुम्ही समोर बसून एन्जॉय करा. ओके, सो लेट्स जस्ट कॉन्सन्ट्रेट. ऑल द बेस्ट. बस झालं ना ते. एक मिनिट. किती वेळा सुंदर, जस्ट रिलॅक्स. ओके, हा फक्त एक परफॉर्मन्स आहे. रिलॅक्स. गप ग, तुझं काय ते रिलॅक्स. सकाळी तर मिश्री लावती आणि आता हो, सुंदर सुंदर, तुम्ही एक काम करा, तिथे मॉनिटर आहे मागं, मग टीव्ही असतो, तिथं बसून बघा हा ऍक्ट. ऑल द बेस्ट. किती वेळा कर ना, घरी घे. आता? हा? वासानं करशील का? उतरला पाहिजे, उतरला. सुंदर सुंदर, तुम्ही बसा, मी आहे, मी लक्ष ठेवतो, लांब राहतील ते. गो नाव प्लीज. गप ग, मिश्रीवाली. जा जा जा, तुम्ही बघा बघा डान्स. तर हे त्यांचे नवीन सिरियल आलेले आहे, चुलता भाऊ बोले ना, तर त्या प्रमोशनसाठी ही जोडी आलेली आहे. तुमची सिरियल खूप चालू, त्या Thank you. शुभेच्छा देतो. Thanks. तुम्ही इथे आमच्यासाठी काय सादर करणार आहात? आम्ही खूप आगळा वेगळा परफॉर्मन्स करणार आहोत. वा वा. म्युझिक.
आता येणार आहे मी संजय मेमाणे सर, तुमच्याकडे हाफ तिकीट या चित्रपटासाठी तुम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा. काय सांगाल तुम्ही या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल? 2 लहान मुलांची गोष्ट आहे आणि खूपच एक थिन वन लाईन आहे की या दोघा भावांना एक 300 रुपयाचा पिझ्झा खायचा असतो. त्याच्यात तो निरागसपणा आहे की 300 रुपयाचा पिझ्झा खाण्यासाठी 300 रुपये कसे जमवायचे. झोपडपट्टीत राहणारे मुलं आहेत. एंडला फिल्मला ते 300 रुपये जमवतात आणि ते पिझ्झा शॉपमध्ये जातात आणि ते पिझ्झा खातात. ते म्हणतात नाही काय मजा नाही, आपली आजी जी भाकरी करते तीच खूप मजेशीर आहे. दॅट इज द फिल्म ॲक्च्युली. वा 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 वा. आता येणारे धनंजय कुलकर्णी सरांकडे मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे आणि कासव या चित्रपटासाठी तुम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे. काय सांगा? कासव हा सिनेमा आत्ताच मावशींनी सांगितलं तसं डिप्रेशनवर आहे. परंतु सुरुवातीला जेव्हा संहिता लिहून झाल्यावर त्यांनी पहिलं ब्रीफ दिलं होतं कॅमेरामन म्हणून की याच्यामध्ये कुठेही ते अंधार, कुठेही दुःखी असं दिसता कामा नये. त्यातनं बाहेर येण्याची प्रोसेस असल्यामुळं ते आनंदी आणि छान दिसलं पाहिजे. आणि लोकेशन आमचं जे होतं ते देवगडला लोकेशन होतं. आणि मला अनेक वेळा असं वाटतं की लोक परदेशी जातात हे करतात. कोकणामध्ये पाहिलं तर अनेक परदेश आहेत. इतकं सुरेख ते लोकेशन आहे आणि मावशींबरोबर भरपूर काम केल्यामुळं ट्युनिंग आमचं फार छान होतं. असा तो कासव सिनेमा आमचा तयार झाला. वा वा. तर आपल्याकडे काही रसिक प्रेक्षक असतात, त्यांच्या मनात काही प्रश्न असतात. नमस्कार. अरे वा, तुम्ही तिघे जरा मला विशेषच दिसताय. ऍक्च्युली आम्ही तिळे भाऊ आहोत. तुम्ही तिळे भाऊ आहात? अरे वा, कसं काय? म्हणजे तिघांनी तीळ लावलाय. सेम आहे बघा. अच्छा अच्छा. आणि दादा मी काय म्हणतो, आपली हरवलेली बहिणी तर बसली आहे का? है ना, सेम वाटते. सेम आहे. इरावती मॅडमला मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला? मॅडम, बरं. तुम्ही कासव चित्रपट केला उत्तम, पण जरा ना अनकम्प्लीट वाटला तो पिक्चर. अनकम्प्लीट वाटला तुम्हाला? तुम्ही बघितला? पाहिला म्हणजे काय? काय अनकम्प्लीट आहे? म्हणजे त्यांनी ना त्या कासव चित्रपटामध्ये ना संदीप पाठकला घ्यायला पाहिजे होतं. संदीप पाठक कसं काय पाहिजे कासामध्ये? म्हणजे कासव आहे तर ससा नको का? शर्यत कशी होईल? शर्यत पाहिजे खरं. तर मंडळी, तुकडवाडी अवॉर्ड सोहळासाठी या ठिकाणी हे सगळे आपले आवडते पाहुणे आलेले आहेत. पण कसं आहे, अवॉर्ड सोहळा फार मोठा आहे आणि तो एका एपिसोडमध्ये बसणं शक्य नाही आहे. त्यामुळे आपण याच पाहुण्यांच्या सोबत भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवाई उद्या महाराष्ट्र दौरा.